मुलांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये कवितेची ओळख या एकांकिकेचा आपण अभ्यास केलेला होता. एकांकिका तुम्हाला समजलेलीच असेल, कारण याच्यामध्ये अवघड असं काही नाहीये की आपण संवाद कसं करतो. थोडक्यात त्यालाच इथं एकांकिका हे नाव दिलेलं आहे की इथं सुधीरला काव्य प्रतिभा ओळखा हा प्रकल्प दिला होता आणि याच्यामध्ये बाबांनी, आजीनी, आईनी, बहिणीने, त्याचप्रमाणे वडिलांनी सुद्धा मदत केलेली होती. मुलांना तुम्ही पाहिलं की किती सहजपणे घरामध्ये ते सगळे बोलत होते आणि त्याच्यामधून त्यांचा जो संवाद होता हा संवाद त्यांनी कवितेमध्ये केला. आणि अशा प्रकारे तिथं सुधीरला समजलं की काव्य प्रतिभा म्हणजे काय असतं, त्याचं आकलन म्हणजे काय असतं, हे आपण त्या एकांकिकेमधून पाहिलेलं होतं. की त्यांचं संभाषण कसं होतं, संभाषण करताना त्यांच्या ज्या काही गमती जमती चालू होत्या तेव्हा आपल्यालाही थोडंसं हसायला येत होतं की नाही. म्हणजेच इथं एक साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये शारदा दराडे यांनी तुम्हाला कवितेची ओळख या पाठामध्ये एक एकांकिका कशी असते आणि त्यामध्येच कवितेचं आकलन कसं होतं ते त्यांनी संवादामधून सांगितलेलं आहे. घरातली माणसं त्यामध्ये कशी सहभागी झाली आणि कशा प्रकारे अगदी सहजपणे सुधीरला या कवितेचा लळा लागलेला आहे की ज्यानं त्याचं टेन्शन घेतलं, त्याचा ताण घेतला होता आणि तोच आज सहजपणे कशा प्रकारे तो करू लागलेला आहे हे तुम्ही पाहिलेलं आहे. तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल. तर आज आपण कवितेची ओळख या पाठाचं काय घेऊयात, स्वाध्याय घेऊयात. मुलांना प्रत्येकाने आपलं पुस्तक काढा, पान नंबर 66 वरील स्वाध्याय पहा. आणि स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे की खालील चौकटी पूर्ण करा. प्रत्येकाने आपापली वही, पेन आणि पुस्तक समोर घ्यायचं आहे. पान नंबर 66 काढा. 66 वरचा कवितेची ओळख हा स्वाध्याय आज आपण सोडवूया. मुलांना फळ्यावरती तुम्हाला मी फक्त उत्तर लिहून देत आहे. जी प्रश्न आहे ते तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पहा. तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की चौकटी पूर्ण करा. चौकटी पूर्ण करामध्ये पहिलं येतं आजीने काव्य प्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ. काय सांगितला होता आजीने, बघा तुम्ही तिथं वाचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला येईल की आकलन शक्ती वाढवणे म्हणजेच काव्य प्रतिभा होय. आलं लक्षामध्ये. मग तुमचं जर पहिला रखाना आहे त्याच्यामध्ये काय येईल, आकलन शक्ती वाढवणे. पहा, सुधीरला जेव्हा टेन्शन आलं होतं तेव्हा बाबा त्याला समजून सांगत होते. आजी पण तिथं आली आणि म्हणली अरे काही नाही, सोपं आहे काव्य प्रतिभा म्हणजेच काय करायचं, आकलन शक्ती वाढवायचं हे तिनं सांगितलं होतं. दुसरं पहा, सुधीरची काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत. आता कुटुंबाने काय मदत केली होती, तो जेव्हा शाळेतून घरी आला आणि आपलं दप्तर ठेवला आणि शांत बसला. पहा, सर्रास मुलं कशी येतात, तुमच्या वयाची मुलं धिंगाणा मस्ती करत घरी येतात, बॅग फेकून देतात आणि हे घरच्यांना माहीत असतं. धिंगाणा मस्ती आले की चप्पल एकीकडे फेकायची, दप्तर एकीकडे फेकायचं आणि धिंगाणा घालायचा. आज मात्र सुधीर कसा होता, शांत होता आणि हे आजोबांच्या लक्षात आलेलं होतं. आणि आजोबा त्याला विचारतात की तू आज शांत कसा आहेस. त्यावरती सुधीर म्हणतो की आजोबा मला काव्य प्रतिभा वाढवा हा प्रकल्प दिलेला आहे. मग बाबा म्हणतात की तू टेन्शन घेऊ नको आणि आजोबा म्हणतात तू टेन्शन घेऊ नको आणि मग आजोबा पण मदत करतात, आजी मदत करते. मग त्याचं उत्तर काय, सुधीरची काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत. तर काय मदत केली होती की कवितेत संभाषण करणे. तुमचं दुसरं उत्तर काय आहे दुसऱ्या रखान्यामध्ये की कवितेमध्ये संभाषण करायचा कुटुंबांनी सुधीरला मदत केलेली होती. की ठीक आहे, आम्ही तुला सगळे मदत करूयात आणि मग आजपासून आपण काय करूया, सगळेजण संभाषण
जे आहे ते कवितेमध्ये करूयात. पुढचं पहा, नंबर 3 आहे, बाबांनी सुधीरला कवितेची पुस्तकं आणून देण्याचे कारण. पहा, ह्यांचा जो संवाद होता बराच वेळ कसा चालू होता, सगळा कवितेमध्ये चालू होता. आणि मग बाबांच्या लक्षात आलं की सुधीर आता काय करत आहे, या कवितेच्या प्रतिभेच्या प्रकल्पामध्ये अगदी रममाण होत चाललेला आहे. कारण सगळेजण त्याला घरातली मदत करत आहेत, सगळे कवितेमध्ये बोलत आहेत आणि हे बोलणं चालू असताना सुधीर आपल्या वहीमध्ये सगळं लिहून घेत आहे. आणि ही गोष्ट बाबांच्या लक्षामध्ये आल्यानंतर त्याची जी आवड आहे ही आवड बघून त्याला आणखीन जास्त त्या कवितेबद्दलचा लळा लागावा म्हणून बाबांनी त्याला कवितेची पुस्तकं आणून दिलेली होती. आणि मग आपल्याला काय लिहिता येईल, बाबांनी सुधीरला कवितेची पुस्तकं का आणून दिली होती, तर त्याला कवितेचा लळा लागावा म्हणून. आपल्याला तिसरं उत्तर काय लिहिता येईल, कवितांचा लळा लागावा म्हणून. आणि शेवटचं पहा, कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण. हा शेवटच्या संवादामध्ये आहे की सगळ्यांनी सुधीरचं टाळ्या वाजून अभिनंदन केलं होतं. पहा, बाबांनी पुस्तकं आणून दिली, तो इतकी मन लावून पुस्तकं वाचण्यामध्ये दंग होता. म्हणजे सगळ्यांना आता आनंद वाटू लागला की अरे हा जेवढा त्याचा ताण घेतला होता तेवढा आज तो कसा आहे, अगदी आनंदामध्ये आहे. त्याला किती पुस्तकं वाचू आणि किती नाही होत होतं. आणि मग सगळ्यांनी का टाळ्या वाजल्या, तर सुधीरला आता कवितेचा लळा लागलेला होता. मग तिथे आपल्याला तिसरं काय सांगता येईल, कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण. तर सुधीरला कवितेचा लळा लागला म्हणून. आणि शेवटचं पण तेच उत्तर येणार आहे. पहिल्या याच्यामध्ये लागावा म्हणून आणि दुसऱ्या याच्यामध्ये आहे कवितेचा लळा लागला म्हणून. सगळ्या घरातल्यांनी काय केलं होतं, टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केलेलं होतं. ठीक आहे, चौकटी पूर्ण करा, समजलं तुम्हाला. आता त्याच्या खालचं पहा, प्रश्न दुसरा काय आहे की पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा. आता मुलांना हे कसं आहे, ते तुम्हाला जे काही त्या कवितेची ओळख आहे, एकांकिकेमधून जे काही तुम्हाला समजलेलं आहे ते तुम्ही सांगायचं आहे. की तुम्हाला कशा गमती जमती वाटल्या, की तुम्ही कसं त्याच्यामधून ऐकला, तुम्हाला काय वाटलं, ते गमती जमती तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायच्या आहेत. आता पहा, मग इथं पहिल्या याच्यामध्ये सांगितलेले पहा की जेव्हा आई येते आणि सुधीरला दूध पी म्हणते, म्हणलं की तिथून त्याचं संभाषण चालू होतं. हातपाय धुतो, आजी आणि आजोबा बोलायला सुरुवात करतात. पहा, आजीनं तर सहज बोलत बोलत काय म्हणते की घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. म्हणजे हे घरामध्ये अगदी सहज बोलणं होतं. संध्याकाळची वेळ होती, आपण दिवा लावतो देवापुढं आणि मग दिवा लावला की मग आजी असेल, आई असेल तुमची काय करते, स्वयंपाकासाठी काही करत असते. मग इथून त्यांचं कवितेमध्ये चालू झालं होतं बोलणं. आजी काय म्हणते की घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. मग हे वाक्य झाल्यानंतर पुढचं वाक्य कोण घेतं, आजोबा घेतात. आजोबा काय म्हणतात, आता म्हाताऱ्याचा वाढतो वाद, नका करू भाजी तू कांद्याची पात. म्हणजे आता जर तू कांद्याची पात केलीस तर माझा काय होतो, वाद वाढतो. म्हणजे हे सहज संवाद चालू आहे. अशा अनेक गमती जमती झालेल्या आहेत. पहा परत काय होतं, आजोबा बाहेर फिरायला जातात. आता फिरायला जाताना पहा, आपल्या आजोबा जे असतात त्यांच्याकडं काठी असते. मग आता आजोबाला बाहेर जायचं होतं. मग आजोबा काय म्हणतात की मला त्या काठीने चप्पल पोटाचं जोडून ते तुटलेलं बक्कल. म्हणजे हे सहज बोलणं आहे.
हे कशा गमती जमती आहेत की नाही याच्यामध्ये सगळ्या, की मला बाहेर जायचं आहे आणि मग त्यांनी काठी घेतली, जेव्हा ते कोट घालायला लागले तेव्हा कोटाचं काय तुटलेलं होतं, बक्कल तुटलेलं होतं आणि म्हणून ते त्या यमकामध्ये बोलायला लागतात आणि म्हणतात मला त्या काठीनी चप्पल कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. आता यावरती आजी काय म्हणते, तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवतं काही ना काही. घरामध्ये आजी असं चिडून म्हणते पहा काही समजत नाही तुम्हाला, सारखं काही ना काही तोडून ठेवतं. पण हेच वाक्य या कवितेमध्ये बोललं जातं तेव्हा ते किती छान वाटतं की तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. म्हणजे ह्या कशा आहेत, या कवितेची ओळख ह्याच्यामध्ये आलेल्या या संवादाच्या गमती जमती आहे. समजलं हे गमती जमती म्हणजे थोडक्यात एक तुम्हाला एक सांगितलेलं आहे. अशा अनेक गमती जमती तुम्हाला या कवितेची ओळख या एकांकिकेमधून पाहायला मिळते. आता पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3. या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दात एक छानशी कथा तयार करून लिहा. म्हणजे आता या एकांकिकेचा जो काही तुम्हाला अर्थ कळालेला आहे तो अर्थ तुम्ही काय करायचा आहे, तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे. आता कसं पहा, तुम्ही एखादा चित्रपट बघता, तुमच्या आवडीच्या एका शाहरुख खान असेल, सलमान खान असेल, कोणाचा पिक्चर बघता आणि मग तो तुमच्या मित्राला अगदी जशाच्या तसा सगळा सांगताय. त्याला काय म्हणायचं, त्या सिनेमाचं कथानक सांगणं. मग आता इथं सुद्धा तुम्हाला काय करायचंय, की कवितेची ओळख एकांकिका छान मन लावून वाचायची. सुरुवात आणि शेवट हे कसं आहे तो या कथेमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. पहा, मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे या कवितेची ओळख याचं कथानक. ही सुधीर नावाचा मुलगा असतो, तो शाळेतून घरी येतो, आल्याबरोबर शांत शांत असतो, शांत आहे. मग आजोबा त्याला विचारतात आज काय तू शांत शांत आहेस. यावरती तो म्हणतो की आजोबा आज आम्हाला शाळेमध्ये पहिली काव्य प्रतिभा ओळखा हा प्रकल्प दिलेला आहे. मग तितक्यात आजी येते, काय रे सुधीर काय झालं, बघ ना आजी आज आम्हाला काव्य प्रतिभा ओळखा हा प्रकल्प दिला. आजी म्हणते अरे सोपं आहे, काय नाही आकलन शक्ती वाढवणं म्हणजेच काव्य प्रतिभा होय. मग आता हे सगळं हे संवाद त्यांचे चालू आहेत. म्हणजेच थोडक्यामध्ये ही सगळी कथानक आपल्या वहीमध्ये लिहून काढायची आहे. मग ती कशा प्रकारे संवाद करतात, मग त्यांच्या संवादामध्ये कोण कोण सामील होतं, आजी होते, आजोबा होतात, आई येते, बहीण येते, बाबा येतात आणि मग हे सगळे कशा गमती जमती करतात हे थोडक्यामध्ये या कथानकामध्ये तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, हा समजला. म्हणजे थोडक्यात आशयाच्या आधारे म्हणजे तुम्हाला जे काही समजलेलं आहे ते तुम्ही त्या कथेमध्ये लिहून काढायचं. प्रश्न 14. आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा. आम्ही चित्र काढतो, आता तुम्ही चित्र काढत आहात आणि तुमच्या मित्राचा आणि तुमचा संवाद चालू आहे. आता ज्याप्रमाणे इथं बाळांच्या घरामध्ये बोलत असताना त्यांनी जसं कवितेमध्ये संभाषण केलं की नाही सगळ्यांनी, तसं तुम्हाला आता चित्र काढायचं. आम्ही चित्र काढतो आणि मग इथं तुमच्या सगळ्यांचा संवाद चालू आहे, तुमच्या वर्गमित्रांचा. समजा चित्रकलेचा तास आहे आणि तुम्ही सगळे चित्र काढत बसलेला आहात. तुम्हाला पेन्सिल हवी आहे, कोणाला रंग हवा आहे. मग तुम्ही हे जे संवाद करत असताना तुम्हाला कशामध्ये करायचे, ते कवितेमध्ये संवाद करायचे. पहा, जरी जमत नसलं ना तरी सुधीरनं कसा प्रयत्न केला तसा तुम्ही सुद्धा प्रयत्न करा आणि बघा तुम्हाला या विषयावरती एखादी छानशी कविता लिहिता येते का. ठीक आहे, प्रश्न पुढचा पहा. पाठातील कोणता काव्य संवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते कारण सांगा. आता पहा, तुम्हाला इथं कोणतं सगळ्यात जास्त आवडलं, यामध्ये संवाद होते पहा की सगळ्यात जास्त संवाद तुम्हाला कोणता आवडला आणि कशामुळे आवडला. काव्य संवादाच्या शेवटी आता सुधीर काय करतो, पुस्तकं वाचून झाल्यावर जो त्याचा काव्य संवाद आहे तो सर्वात जास्त आवडला. शेवटचा सगळ्यात संवाद पहा की बाबा त्याला ना कवितेची पुस्तकं आणून देतात आणि मग तो शेवटच्या संवादामध्ये म्हणतो पहा की मला किती पुस्तकं वाचू आणि किती नाही असं झालेलं आहे. थोडक्यात पहा त्याचा की
तो संवाद सगळ्यात चांगला का वाटलेला आहे? कारण त्याने वाचलेल्या पुस्तकामधून त्याला लागलेली कवितेची गोडी त्याच्या संवादातून जाणवते. अनेक थोर कवितांच्या काव्य सुमनांचा त्याच्या मनावर पडलेला प्रभाव त्यातून व्यक्त होतो. किती वाचू आणि किती नको असं त्याला झालेलं आहे. त्याच्या मनाची ही उत्कट अवस्था खूप बोलकी आहे. त्यामुळे हा संवाद सगळ्यात जास्त आहे. पहा, म्हणजे ज्यानं टेन्शन घेतलं होतं कवितेचं, आता त्यालाच या कवितेची काय झाली होती? आवड निर्माण झालेली होती. आणि म्हणून तो शेवटच्या ओळीमध्ये म्हणतो की मला किती वाचू आणि किती नाही असं झालेलं आहे. आता ही ओळ पहा, तुमच्या शेवटच्या याच्यामध्ये येते पहा, बाबा, आई, ताई, आजोबा, आजी, असं झालंय वाचू किती. कविता अंगणात उतरल्या अति, त्या मी वेचू कशा आणि किती. शांताबाईची बाग आणि सुरवेंची गिरणी, गदिमांचं घर आणि बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांची मोहळ तुम्ही म्हणे. हे किती सुंदर आहे की आता हे इतकं छान त्याला कवितेची लढा लागलेला आहे. आणि तो सांगतो की मी किती वाचू आणि किती नाही मला झालेला आहे. अनेक पुस्तकांचं संचालन माझ्याजवळ तयार आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पहा की खालील आकृती पूर्ण करा. जर आकृती दिलेली आहे पहा चौकटी, की पाठात आलेल्या साहित्यिकांची तुम्हाला नावं द्यायची आहेत. आता याचं पण तुम्हाला तुम्ही आता पाहिलं कवितेचा लढा लागला होता. त्याला कशामुळे कवितेचा लढा लागलेला होता? तर बाबांनी त्याला पुस्तकं आणून दिलेली होती आणि ती पुस्तकं कोणाकोणाची होती? थोडक्यात तेच पाठात आलेल्या साहित्यिकांची नावं आपल्याला द्यायची होती. मग बघा बरं कोणकोणते साहित्य आले होते. तर शेवटचे सांगितले पहा, शांताबाईची बाग, म्हणजे इथं कोण आलं? शांता शेळके. पुढं म्हणतो काय म्हणतो तो? आणि सुर्वेंची गिरणी, मग नारायण सुर्वे. नंबर 3 गदिमांचं घर, म्हणजेच गदी माडगुळकर. आणि नंबर 4 ला काय येतो? बालकवींची फुलराणी. बालकवीच म्हणजे कोण? त्रिंबक बापूजी ठोंबरे. त्यालाच आपण बालकवी या नावाने ओळखतो. ही पाठामध्ये आलेल्या साहित्यिकांची नावे आहेत. पाहता इथं चर्चा करूया. म्हणजे आता इथं थोडक्यामध्ये काय करायचं? पुढच्या प्रश्नामध्ये चर्चा करावयाची आहे. त्याच्यात काय सांगितले की तुम्हाला तुम्हाला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न करा. जसं इथं संभाषणाचा त्यांनी उपाय सुचवला आजोबांनी यांची, तसं तुम्ही काय करा की तुम्ही चर्चा करायचं आहे. आता खालील वाक्यप्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा. वाक्यप्रचार दिलेले आहेत आणि इथं तुम्हाला चौकटी दिलेल्या आहेत. पान नंबर 67 वरती पहा. तिथं सांगितलेलं आहे हो देणे. हो देण्याचा अर्थ होतो नकार देणे. या चौकटीमध्ये सांगितलेलं आहे. पाश सोडणे, बंधनातून मुक्त होणे.
देणे, नकार देणे. नंबर 2 ला आहे पाश सोडणे, बंधनातून मुक्त होणे. होकार देणे, हेका करणे, हट्ट करणे. आणि शेवटचा आहे भावनांचे मोहळ चेतवणे, म्हणजे भावना जागृत करणे. ठीक आहे मुलांनो, या ठिकाणी आपला जो स्वाध्याय आहे कवितेची ओळख हा स्वाध्याय आपण इथं संपूयात. खालचा जो आहे तो आहे की तुम्हाला काय करायचं आहे, इथं मणी दिलेला आहे कंसामध्ये आणि खाली त्याचे अर्थ दिलेले आहेत. तर त्या अर्थाची जोडी कोणत्या म्हणीला जुळवली जाते ते तुम्ही स्वतः अभ्यासायचं आहे. अशा प्रकारे कवितेची ओळख याचा स्वाध्याय आपल्या इथं संपलेला आहे. समजलं मुलांना सगळ्यांना? याची फळ्यावरती उत्तरं दिलेली आहेत, ती उत्तरं फक्त तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढावायच्या.